नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपल्याला मस्त पावभाजी बनवायची आहे। पावभाजीसाठी काय लागणार आहे पहा। छान हिरवीगार सगळ्या भाज्या आहेत, वाटाणे वगैरे आणि ताज्या आहेत सगळ्या। त्याच्यासाठी घेणार आहे टॅमॅटो, 2-3 बटाटे मी घेतलेत कापून छान सोलून, आणि फ्लावर साफ करून घेतलं आहे। एक ढोबळी मिरची घेतलेली आहे मोठी, एक आहे आपलं बीट आणि एक वांग, आणि असं वाटी भरून छान मोठं वाटाणे हिरवेगार घेतलेले आहेत। आता आपल्याला पावभाजी कशी करायची ती बघायची आहे। कुकर घेतलेला आहे आणि मोठा अशी वाटी वाडगभर वाटाणे घालून घेतलेले आहेत, हिरवे सोललेले। आता टॅमॅटो मी साईडला ठेवून देणार आहे आणि भाज्या सगळ्या घालून घेणार आहेत। बटाटेही घालून घेणार आहे, सोलून छान फोडी केलेले आहेत। फ्लावर साफ करून छान असा धुवून घेतलेले आहे। सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत। ढोबळी एक मिरची मोठी होती आणि एकच वांग होतं छोटंसं, आणि हे आहे बीट, ते सुद्धा सोलून छान कापून घेतलेलं आहे। सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये आणि शिजून घ्यायच्या आहेत। त्यापूर्वी आपल्याला टाकायचं आहे ग्लासभर पाणी आणि थोडंसं आपण चवीनुसार छान मीठ घालून घेऊ, म्हणजे आपल्या भाज्यांना मस्त चव येईल। मिठामुळे सगळ्या भाजीला मीठ लागलं जाईल। आता छान हलवून घ्यायचं आहे आणि कुकर बंद करून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये छान सगळं शिजून होईल, मऊसर असं करून घ्यायचं आहे। आता एक टॅमॅटोची रंगत आहे, हे घेतलेलं आहे मी 10-12 पाकळ्या लसूण आणि अद्रकचा एक तुकडा, त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। आणि 5 टॅमॅटो आहे, 4-5, ती छान अशी किसून घ्यायची आहे। किसल्यानंतर पावभाजी एवढी भारी होते ह्या टॅमॅटो किसल्याने, आणि किसताना जे तुम्हाला टॅमॅटोची साल राहील ती आपल्याला घ्यायची नाही आहे, ती काढून घ्यायची आहे आणि फक्त गर घ्यायचा आहे। टॅमॅटो किसल्याने पावभाजी अगदी मस्त चवीला लागते। आता 2 मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहे आणि ढोबळी मिरची छोटी आहे ती एक चिरून घेतलेली आहे, आणि टॅमॅटोही आपला छान किसून झालेला आहे। आणि झटपट बनवायची याच्यासाठी पाहुणे आलेत आणि काय करावं असं सुचना, म्हणून म्हटलं चला पावभाजीचा बेत करू। आता एक काश्मीरी घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, आणि हा घरगुती मसाला आहे, आणि लाल तिखट, आणि हे थोडासा पावभाजी मसाला आहे। घरच्या मसाल्यामध्येच इतकी भारी पावभाजी होते का आपण बोटं चाटत राहू अशी। आता छान पितळेची कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि जिरं हिंगला फोडणी द्यायची आहे। तुम्ही नक्की अशी करून पहा, आवडेल तुम्हाला। आता मी कांदा घातलेला आहे त्याच्यामध्ये, आणि ढोबळी मिरचीही छान परतून घेणार आहे। एकदम लालसर होस्तोपर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। पावभाजी म्हटली का त्याच्यात कांदा आणि टोमॅटोचा मारा जास्त असतो, त्याच्यामुळे पावभाजी आपली अप्रतिम होते। छान हलवल्यानंतर थोड्या वेळ आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे लालसर होईल। थोडा वेळ लागतो कांदा परतायला, पण छान परतल्यानंतरच आपली पावभाजी भारी होणार आहे। आता आपण त्याच्यामध्ये आपलं लसूण अद्रकची पेस्ट घालून घेऊ। लसूण आणि अद्रकने पावभाजीला छान चव येते। ती सुद्धा छान घोळून परतून घ्यायची आहे।
पावभाजी ही मुलांना खूपच आवडते. पावभाजी म्हटलं का मुलं खुश होतात आणि आपली पाहुणेही खुश होणार आहेत अशी पावभाजी बनवायची आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे, आपला कांदा लगेच परतून होईल त्याच्यासाठी. मीठ घातल्यानंतर कांदा पटकन लालसर होतो आणि भाजला जातो. तरीसुद्धा मी थोडंसं झाकण ठेवून छान असा खमंग परतून घेणार आहे. पहा, आपला लाल जरद थोडा झालेला आहे कांदा. आता त्याच्यात आपले हे सगळे मसाले घालून घ्यायचे आहेत. बाहेरचे अजिबात हे मसाले नाही, मी हे घरच्या घरी सगळे तयार केलेले मसाले आहेत. घरच्या मसाल्यांना जेवढी चव असते तेवढी तुम्ही बाहेरच्या मसाल्यांना कलर घातलेले मसाले असतात त्याला जराही जास्त चव नसते. आता किसून घेतलेला टॅमॅटो छान परतून घ्यायचा आहे, तेल सुटस तोपर्यंत. तुम्ही वाटून घालण्यापेक्षा टॅमॅटो किसून घाला. पहा तुमची पावभाजी किती मस्त आणि भारी लागते. भन्नाट रेसिपी होते का नाही, नक्की करून पहा अशा पद्धतीत. आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो, आणि सबस्क्राईबही करा. थोडं आता मी झाकण ठेवून घेते आणि आपला टॅमॅटो छान मऊसर आणि तेल सुटस तोपर्यंत होऊन द्यायचं आहे. आता भाज्या आपल्या शिजून झालेल्या आहेत. कुकर खोललेला आहे, गार झालेला आहे कुकर. आता भाज्या थोड्या थोड्या घेऊन आपल्याला मॅश करायच्या आहे. एकदम भाज्या घेतल्या आणि मॅश करायला घेतलं तर बारीक होत नाही. ही एक टीप आहे, नक्की करून पहा तुम्ही. का थोड्या थोड्या भाज्या घेऊन तुम्ही असं मॅश केलं का पटकन आपल्या भाज्या मॅश होतात आणि छान रगडा बनतो सगळ्या भाज्यांचा. आणि आपण बीट घातलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला कलर किंवा काही असं घालायची गरजही पडणार नाही आणि आपल्या मसाल्यांचाही कलर आणि टॅमॅटोचा अप्रतिमच येणार आहे. आता आपला टॅमॅटो झालेला आहे, पहा छान तेल सुटलेलं आहे. आता आपण भाज्या मॅश केलेला घालून घेऊ. तुम्ही पाहू शकता कलर्स किंवा असं काही केमिकल न टाकता पावभाजी एकदम अप्रतिम होणार आहे आणि कलरही बाहेरच्या पावभाजीपेक्षाही सुंदर येणार आहे. अशी तुम्ही करून पहा. पाहुणे आल्यावर झटपट रेसिपी होते का नाही पहा. आणि घरातल्याच भाज्या तुम्ही घ्या आणि करून पहा ही पावभाजी. अगदी मनापासून पाहुणे तुमचे मस्त तारीफ करतील आणि बोटं चाटत पावभाजी खातील. थोडंसं झाकण ठेवून घेते म्हणजे आपली वाफ आल्यानंतर छान त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स होतील आणि आपल्या भाजीला छान तेल सुटेल आणि आपली भाजी रेडी होईल. नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही भाजी घरच्या घरी झटपट होणारी पाहुणे आले का. नक्कीच करून पहा. आता मी थोडं घातलेलं आहे ह्याच्यामध्ये बटर याच्यासाठी घालायचे आपली पावभाजी छान त्याच्यामुळे लागणार आणि बटर घातल्यानंतर पावभाजीला खूपच चांगली चव येते. झालेली आहे. आता आपण पाव भाजून घेऊ. थोडं तूप घातलेलं आहे आणि त्याच्यावरती नंतर मी बटर घातलेलं आहे. अशा केल्याने आपलं बटर जळत नाही आणि छान टेस्ट येते आपल्या पावाला. मध्ये कापून घ्यायचे आहे आणि पाव छान बटर आणि तुपात घोळून घ्यायचे आहे. आणि तुम्हाला कडक हवेसे असले तर कडक करून घ्या, नाहीतर छान बटर तुपामध्ये नुसते घोळवून वरती सगळं असं मस्त तुपाचा किंवा बटरचा मारा टाकून पावभाजीची रंगत अगदी औरच येते. आपला आता झालेला आहे पाव भाजून सुद्धा आणि आता आपण वाढायला घेऊ पावभाजी.
पहा वाढून घेतलेली आहे. कांदा लिंबू त्याच्याबरोबर सुद्धा दिलेले, कोथिंबीरसुद्धा अप्रतिम दिसते आणि कलरही एवढा भारी दिसतोय किंवा डोळ्यात बसणारा. पाहुण्यांना तर आवडलीच आहे. पाहुण्यांचं ताटही वाढून घेतलेलं आहे. पहा तुम्ही नक्की करून आणि माझ्या पद्धतीने केल्यानंतर मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला नक्की आवडली का. आणि तुमच्या मैत्रिणींनाही शेअर करा अशी झटपट पावभाजी. बाय मैत्रिणींनो, भेटूया आता पुढच्या रेसिपीत. बाय.